राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रतिष्ठान बागीमारी तालुका पारसणी जिल्हा नागपूर अंतर्गत दर शनिवारला आपण एक गणिताचा किंवा भौतिक कुठला तरी एक चांगला व्हिडिओ बनवत असतो। तर हे व्हिडिओ बनवत असताना आज आपल्याला घ्यायचा आहे अपूर्णांक। अपूर्णांक म्हणजे काय, म्हणजे त्याला फ्रॅक्शन असे म्हणतात। पण याच्या आधी आपण रेषेची माहिती पाहिली, वर्तुळाची माहिती पाहिली, आपण आणखी कशाची माहिती पाहिली, कोणाची माहिती पाहिली, अशा अनेक माहिती पाहून राहिलो। ज्यांना कोणाला माहिती पाहायची असेल त्यांनी माझ्या फेसबुकवर जायचं, बबलू गाडवे या नावाने फेसबुक हे करायचं, लाईक करायचं, आणि किंवा युट्यूबवर जर गेला तर तुम्हाला बबलू गाडवे या नावाने युट्यूब मिळेल। तर त्यामध्ये तुम्हाला असं चांगल्या म्हणजे गणिताचं ज्ञान प्राप्त होणारं व्हिडिओ तुम्हाला मिळेल। आता चला आपण विद्यार्थी मित्रांनो आपण शिकूया अपूर्णांक कसा असतो आणि अपूर्णांकाला मराठीत काय म्हणतात, इंग्लिश मध्ये कसं त्याला मोजमाप होते, खाली 4 लिहिलेच काऊन, वर 2 का लिहिले, याचा अजूनही बरेच मुलांना लिहिता येत नाही। पहा ते हे करता येते पण लिहिण्यामागचा उद्देश आता आपण इकडे बघूया। इथे जे पूर्ण वर्तुळ दिलेलं आहे, या वर्तुळाचा एक पूर्ण भाग आहे म्हणून त्याला आपण 1/1 लिहिलं, अंशामध्ये 1 आणि छेदामध्ये 1, कारण की तो पूर्ण 1 आहे आणि याचा भागाकार केला तर 1 होतो। परंतु दुसऱ्या आकृतीमध्ये तुम्ही लक्ष घाला, या दुसऱ्या आकृतीमध्ये एका वर्तुळाचे आपण 4 भाग केले, 4 भाग केल्याने एकच भाग रंगवला, म्हणून एक भाग रंगवला म्हणून त्याला पाव म्हणतो। पाव भाग रंगवला, किती भाग रंगवला, पाव भाग। आता ह्या पावला लिहायचं कसं, मग अंश आणि छेदामध्ये, तर इथे बघा 1 2 3 4 भाग आहे, 4 भाग केले म्हणून छेदामध्ये 4 लिहायचे। कशामध्ये लिहायचे, खालच्याला काय म्हणतात आणि वरच्याला अंश। तर खाली छेदामध्ये 4 का लिहिले आपण, कारण की या वर्तुळाचे 4 भाग गेले म्हणून 4 लिहिले, आणि रंगूला 1 भाग म्हणून तो 1 भाग वर लिहिला, म्हणून याला आपण या पावाला लिहिलं 1/4। याला कसं वाचतात, 1/4। 1/4 ची किंमत येते 0.25। हे तुम्ही काढले तर 0.25 येते। चला दुसरी आकृती बघा, तिसरी, की याच्यामध्ये काय झालं, पूर्ण वर्तुळ होतं, त्याचे किती भाग केले, 2 भाग केले, रंगवले किती, 1। तर 2 भाग केले तर छेदामध्ये केलेले भाग लिहायचे, 2 भाग छेदामध्ये लिहिले, रंगोला 1 भाग म्हणून वर लिहिला, म्हणून याला कसं वाचायचं, 1/2। 1/2 ची किंमत येते 0.5। 5 म्हणजे 50, हा 5 ला 0 असते इथं, ते 0.50 म्हणजे 5 म्हणतात। तर अशा प्रकारे हा अर्धा झाला, अर्धा भाग रंगवला म्हणून अर्धा झाला। तर आपण नंतर त्याची आकृती बघा पुढची, एका या आकृतीचे 4 भाग केले, वर्तुळाचे किती केले, 4, 1 2 3 4 भाग केले, रंगवले किती, 2। मग रंगवलेले कुठे लिहायचे, वरती म्हणजे कशा, अंशात, आणि खाली किती लिहायचे, पाऊण 4 लिहायचे, याचे 4 भाग केलेले आहे म्हणून 4 भाग केले म्हणून खाली 4 लिहिले, आणि वरती 2 भाग रंगवले म्हणून 2 लिहिले। तर रंगवलेले भाग वरती आहे 2, खाली आहे 4, याला का कसं वाचतात, 2/4। आणि याचा जर भागाकार केला तर किती येते, 0.5 म्हणजेच 50 झाला। अर्धा दोन्ही ठिकाणचा अर्ध्यातला फरक बघा, यातला आणि यातला अर्धा फरक असा आहे की याच्या 2 भागा म्हणजे एकाचे 2 भाग केले आणि 2 खाली लिहिले, रंगवला 1 भाग म्हणून वर लिहिला, एकाचे 4 भाग केले, लिहिले 4, रंगवले 2 म्हणून वर 2 लिहिला। आता तिसरी खालची सगळ्यात खालची आकृती बघा, याच्यामध्ये किती भाग केले, 4 भाग केले, म्हणून 4 भाग केले, रंगवले किती, 3, मग रंगवले 3 भाग कुठे लिहायचे, अंशात, कुठे लिहायचे, ते रंगवले भाग अंशात लिहिले, आणि केलेले 4 भाग कुठे लिहायचे, छेदामध्ये, म्हणून छेदामध्ये 4 भाग लिहिले, म्हणून याला कसं वाचायचं, 3/4। आणि याला भागाकार जर केला तर त्याचा पॉइंट मध्ये किती येते, 0.75। तर मग हे लक्षात घ्यायचं, कधी व्यवहार करत असताना आपल्याला पाव, अर्धा, पाऊण 3 गोष्टी भरतात। हे 2 अर्धे कसे, या अर्धाला 2/4 लिहिता येते, इथे याप्रमाणे लिहिता येते, या अर्धाला असं लिहिता येते। आलं लक्षात, हे कोणा सगळ्याला समजलं। हा पुन्हा एक वेळा उजळणी घेऊन टाकू, पटापट बघा। हा 1 पूर्ण आहे म्हणून 1/1 म्हणजे 1/1 लिहिलं, याचे 4 भाग केले आणि 1 रंगवला म्हणून तो पाव भाग झाला। त्याला काय केलं आपण, पाव भाग जो रंगवलेला त्याला वर लिहिला आणि केले भाग 4 म्हणून 1/4 झाले, त्यांचे भागाकार केला तर 0.25 आला। तसे या एका वर्तुळाचे 2 भाग केले म्हणून तो झाला अर्धा, रंगवला 1 भाग म्हणून वर लिहिला 1, झाले 2 भाग म्हणून लिहिले 2, त्याचा भागाकार केला तर झाले
0.5 म्हणजे याला 50 म्हणतात आणि याला वाचताना 1/2. तसे या एका वर्तुळाचे 4 भाग केले. त्या 4 भाग केल्यानंतर त्याचे रंगवले 2 भाग. तर 2 भाग लिहिले वरती, रंगवलेले सगळे वरती लिहायचे असते, त्याला म्हणतात अंश. आणि झालेले भाग लिहायचे ते खाली, त्याला म्हणतात छेद. म्हणून याला वाचताना असा वाचतो आपण 2/4. याचा भागाकार केला तर 0.5. 5 म्हणजे 50. तर पॉईंटच्या नंतर त्याला 50 असते. या वर्तुळामध्ये बघा केले आपण 4 भाग, रंगवले 3 भाग. जे रंगवलेले जे भाग आहेत ते केले वरती लिहिले 3, त्याला म्हणतात अंश. आणि जेवढे भाग केले तेवढे लिहिले 4, कारण 4 भाग केले म्हणून 4 पैकी 3 वर लिहिले. तर ह्या 3 ला म्हणतात अंश, 4 ला म्हणतात छेद. वाचतात याला 3/4. त्याचं उत्तर येते 0.75. अशा बरं समजलं? हा, धन्यवाद. मी बबलू गाडवे, भागीमारी, तालुका पारसोनी, जिल्हा नागपूर. जय गुरुदेव, जय गुरुदेव. धन्यवाद. बोलो वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज की जय, कर्मयोगी गाडगे महाराज की जय, आज के आनंद के जय. आलं लक्षात? समजलं तुम्हाला? जय गुरु, जय गुरु, जय गुरुदेव.